अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. म्हणजे अनादि अंबिका ही अनादि अंबिका जी आहेत ती अनादि आहेत, 1-2 दिवसासाठी नाही किंवा 10 वर्षासाठी नाही. ही अनादि अंबिका आहे, ती भगवती आहे. ती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती. आता कोणता बोध घ्यायचा, कोणती परडी घ्यायची याचं चिंतन आपल्याला थोडक्यात आपण या ठिकाणी मी सांगण्यात. राम असेल तर ती अयोध्या आहे. आपल्या देहाचा राजा जर रावण असेल तर ती लंका आहे. प्रत्येकाच्या देहामध्ये हे 2 आहेत, ते 2 म्हणजे राम आहेत. मग आपण ठरवायचं आपल्या देहामध्ये काय, नंदबाबा असेल तर गोकुळ असेल, राम असेल तर अयोध्या असेल. जर रावण जर असेल तर ती त्या ठिकाणी लंका आहे. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे, हे मातीचे घट आपण मानतो, पण हे शरीर रूपी घट आध्यात्मिक दृष्टीने सांगितलेले आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहेच. हा शरीर रूपी जगद्गुरु तुकोबारांनी एका ठिकाणी सांगितलेले, मी हा शरीर रूपी घटच सांगितलेला आहे आणि हाच देवाला अर्पण केलेला आहे. काय प्रमाणे सांगतो कोणी, हा देह समर्पिले देवा. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा शरीर रूपीच हेच घट आहे आणि हेच देवीच्या चरणावरती आपण अर्पण करायचं आहे. याच नवरात्र आहे. ऐका, म्हणजे मला सांगण्याचं ज्ञान की हे नवरात्र कशामुळे आपल्याला प्राप्त होतं, या घटामुळेच आपण या नवरात्राचा उत्सव करू शकतो. आणि हे जर घटच नसता, हा शरीर रूपी आपण गोमातेच्या मंदिरासाठी उत्सवासाठी किंवा कथेसाठी आलोच नसतो या ठिकाणी. हो, हा शरीर रूपी घट आहे म्हणून आपण हे कथा कीर्तन प्रवचन हे श्रवणाचा लाभ आपल्याला मिळतो. कारण आपलंही या ठिकाणी भाग्यच आहे. कारण तुलसीदासजी महाराज सांगतात, बडे भाग माणूस तनु पावा सुर दुर्लभ ग्रंथनी पावा. भाग्याने आपल्याला हा देह मिळालेला आहे. जेणे देव होय माझी प्राप्ती या लागी देवो याती म्हणती, याची दुर्लभ का अवाप्ती भाग्य पावती नरदेह. मने वस्तू देहा सारकी आली बहुती भाग्य विषकी मा जाचुका कर्मदिकी पापिया जैसा. भाग्याने आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, भाग्य आले ती मनुष्य देह. मग काय करा, त्या भगवंताला पाहावं, भगवंताला बघा. त्या ठिकाणी भाग्याने आपल्याला हा शरीर रूपी घट प्राप्त झालेला आहे. मग प्राप्त झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, या घटाने काय केलं पाहिजे, आजूबाजूला बसलं पाहिजेत का कथा सोडून, नाही. मग ती कथा श्रवण केली पाहिजे. ऐका, मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे, गीतेमध्ये सुद्धा एका ठिकाणी वर्णन आलेले आहे. मोह महिषासुराची कथा सांगतो, ऐका. त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, ह्या घटाला मोह निर्माण होतो. अर्जुनाला सुद्धा मोह निर्माण झालेला आहे. मोह निर्माण झाला की त्या ठिकाणी तो बंधनामध्ये अडकतो. देखे पुढीलाची ओझे आपुल्या माता घ्यायचे तरी कान सांगे दाटीचे धनुर्धरा. दुसऱ्याचं ओझ आपण घेतो म्हणून आपण बंधनामध्ये अडकत असतो. जर पारमार्थिक दृष्टीने हा गट जर परमार्थाकडेच भगवंताकडेच लावलं तर तो बंधनात अडकत नाही. काय झालं, गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे, अर्जुन युद्ध करण्याच्या आशेने रणभूमीवर गेला आणि गेल्यानंतर प्रसंग असा घडला, अर्जुनाला भगवान परमात्म्याने मोह निर्माण केला. आणि मोह निर्माण केल्यानंतर आता अर्जुनाचे खरे शत्रू कोण, एक शत्रू दुर्योधन, दुसरा म्हणजे दुःशासन आणि तिसरा म्हणजे कर्ण. हे त्यांचे शत्रू. परंतु जेव्हा अर्जुनाने देवाला दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभं करा असं सांगितलं, त्यावेळेस देवाने काय केलं माहिती आहे का, काही क्षणामध्ये, काही मिनिटामध्ये नाही, क्षणामध्ये त्या भीष्माचार्यांच्या रथासमोर रथ नेऊन उभा केला. त्या ठिकाणी नेऊन उभा केला. आता त्यावेळेस तुम्ही नाही पाहिलं, हे सांगितल्यानंतर काही क्षणामध्ये त्यांच्या समोर रथ नेऊन उभा केला. आणि तिथं बघतो तर कोण कोण, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य
या वयस्कर मंडळींना बघितल्यानंतर त्यांची बुद्धी ही कृतज्ञ झाली, बुद्धी निर्माण झाली, कृतज्ञ बुद्धी निर्माण झाली. अर्जुना हा मोहामध्ये पडला. आता काय करावं, काय करावं? ज्या भीष्माचार्यांनी अजन्म ब्रह्मचारी राहून आमच्या कुलाची वृद्धी केली आणि शेवटी सांगितलं, अर्जुन म्हटले देवा का ज्यांनी आमच्या कुलाची वृद्धी केलेली आहेत, मग असं केल्यानंतर भीष्माचार्यांना त्या ठिकाणी सांगितलं, म्हटले का असं केलं हे आम्हाला जमणार नाही. म्हटले ज्यांनी आमच्या कुलाची वृद्धी केलेली आहे आणि त्यांनी आमची शस्त्र चालवायचं त्यांच्यावरती, म्हटले मला योग्य वाटत नाही. मग त्यांचा पिता कोण? शंतनू राजा. हा जो शंतनू राजा होता त्याने पहिलं लग्न जे केलं होतं ते गंगेशी झालं. शंतनू राजा त्यांनी त्यांचं जे लग्न झालं होतं ना, त्यांचं लग्न हे गंगेशी झालं. आणि गंगेशी झाल्यानंतर त्यानंतर त्यांना 7 मुलं झाली आणि 7ही मुलं या गंगेमध्ये त्यांनी डुबून मारली. मग मारल्यानंतर झालं काय, सर्व मुलं गेल्यानंतर ती मुलं गेली. पण शंतनू राजाने त्याची गंगेची विनंती केली, आता 8वा पुत्र तरी आता ठेव म्हटले माझ्यासाठी. मग ठेव म्हटल्यानंतर त्यावेळेस या शंतनू राजाने विनंती केल्यानंतर ती गंगेने विनंती मान्य केली. आणि मान्य केल्यानंतर त्या ठिकाणी त्या गंगेचा पुत्र म्हणून भीष्माचार्य त्यांना गंगानंदनू मानतात. गंगेचा पुत्र म्हणून त्यांना गंगानंदनू असं म्हटलं जातं. मग हा शंतनू काही दिवसांनी, काही काळानंतर त्यांनी दुसरी पत्नी करायला वाटली, त्यांना दुसरं लग्न करावं असं वाटलं. मग वाटल्यानंतर ती दुसरं लग्नाची तयारी केल्यानंतर ती जी आहे ती म्हणजे मत्स्यगंधा. आणि ह्याच मत्स्यगंधेला तिला सत्यवती असं म्हणतात. कोणाला? मत्स्यगंधेला सत्यवती असं म्हणतात. मग तिच्या वडिलांना सांगितलं, काय सांगितलं? हे बघ, तिच्या वडिलांना ही बातमी सांगितली की लग्नासाठी तुम्ही तेवढी आम्हाला मुलगी द्यावी. पण तिच्या वडिलांनी सांगितलं, हे बघा, ते काय नाव त्यांच्या वडिलांचं? कोळी बाबा. त्यांनी सांगितलं, हे बघा, मी तुम्हाला ही माझी मुलगी देऊ शकणार नाही. मग त्यावेळेस त्या शंतनू राजाने विचारलं, म्हटले का तुम्ही मुलगी देणार नाही? त्यावेळेस या बाबाने सांगितलं, म्हटले हे बघा, पहिल्या मुलीपासून जे होणारे जी संतती आहे ती राज्यगादीवरती बसेल आणि माझी मुलगी ही दुसरी राहील. तिच्यापासून होणारी जी मुलं जे होणार आहेत, संतती होणार आहे, ते मात्र नोकर चाकर म्हणूनच राहतील. म्हटले जमणार नाही म्हटले हे लग्न. पण त्या भीष्माचार्यांनी सांगितलं, हे बघा म्हटले, जर माझ्या पित्यांना जर दुसरं लग्न जर करायचे असेल तर मी आजन्म ब्रह्मचारी राहील. मुलगा म्हणतोय असं म्हणेल कोणी? नाही, तो म्हणतो मी आजन्म ब्रह्मचारी राहील आणि मी राज्याचा सेवक म्हणून राहील. राज्याचा सेवक म्हणून, गावचा नाही, राज्याचा सेवक म्हणून या ठिकाणी मी राहील. मग मात्र राज्य सांभाळण्याचा पायक म्हणून मी अव्याहत प्रयत्न करेन. आणि त्यावेळेस त्यांना ते 2 मुलं झाली आणि 2 मुलं झाल्यानंतर त्यांची लग्नाची ही जबाबदारी भीष्माचार्यांनीच घेतली. मग भीष्माचार्यांनी ही लग्नाची जबाबदारी घेतल्यानंतर काशीपती राजाच्या 3 मुली, कोणत्या कोणत्या? अंबा, अंबिका आणि अंबालिका, ह्या 3 कन्या काशीपती राजा. मग ह्या 3ही मुली त्यांनी जिंकल्या आणि जिंकल्यानंतर अंबिका आणि अंबालिका यांचा विवाह विचित्रवीर्या आणि चित्रगंधा यांच्याशी झाला. आणि चित्रगंधा यांच्याशी झाल्यानंतर झाल्या कोणाचा? दोघींचाच विवाह झाला. एक अंबिका आणि दुसरी म्हणजे अंबालिका. त्याच्यातली एक उरली आणि उरल्यानंतर आता ती उरली, मग आता काय करावं? तिने सांगितलं भीष्माचार्यांना, मी तुमच्याशी विवाह करणार आहे. भीष्माचार्यांनी तिला विवाह करण्यासाठी तिला नकार दिला. नकार दिल्यानंतर आता भीष्माचार्यांचे गुरु कोण? परशुराम. परशुरामांना सांगितलं तिथं जाऊन. परशुराम म्हटले, हे बघ, तू माझा शिष्य आहेत म्हटले, तू माझा शिष्य आहे
मी तुला आज्ञा करतोय म्हटले. बरं, मग तू या मुलीशी लग्न कर. लग्न कर म्हटल्यानंतर भीष्माचार्य म्हटले, हे बघ, मी माझ्या पित्यांना वचन दिलेलं आहे, त्या वचनामध्ये मी बदलणार नाही. कोण म्हणताय? भीष्माचार्य त्या ठिकाणी म्हणताय, मी माझ्या वडिलांना वचन दिलेले आहे, मी लग्न करणार नाही. राज्य सांभाळण्याचा पाईक म्हणून मी सेवा करणार आहे, मी वचन दिलेलं आहे, लग्न बिलकुल करणार नाही. मग असं म्हटल्यानंतर ते परशुराम म्हटले, अरे तू माझा शिष्य आहे, माझ्या वचनाचं तुला पालन करावंच लागणार आहे. आणि जर लग्न जर नसेल करावायचं तर तुला एक काम कर म्हटले, काय? युद्ध करावं लागेल. हे म्हटले, युद्ध करील पण लग्न करणार नाही. युद्ध करायला तयार झाला. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य, भीष्माचार्य त्या ठिकाणी लग्न करायला बिलकुल तयार होणार नाही म्हटले. म्हणजे भीष्माचार्यांनी सांगितले त्या ठिकाणी, ज्या देवाने आजन्म ब्रह्मचारी राहून आमच्या कुलाचं रक्षण केलं आणि त्यांच्यावरती मी शस्त्र धरणार, मी काय भस्मासुर आहे काय म्हटले? जमणार नाही म्हटले. युद्ध करील पण लग्न करणार नाही म्हटले. अहो, ज्यांनी आमच्यावरती ज्यांनी आमचं रक्षण केलं, आजन्म ब्रह्मचारी आमच्यासाठी राहिले आणि त्यांच्यावरती मी शस्त्र धरणार, बिलकुल जमणार नाही. एक ओवी, जेथीची कृपा लाहीचे वरू, तेथीचे मनी व्यभिचारू, तरी मी काय भस्मासुर? अर्जुन म्हणे, मी काय भस्मासुर आहे का? आता भस्मासुराचं माहितीचे तुम्हाला, भगवान शंकराने त्याला वर दिला होता भस्मासुराला, काय? मृत्यू लोकात जायचं आणि मला अंगाला लावण्यासाठी भस्म घेऊन यायचं. घेऊन यायचं त्याला, तो त्या नियमाप्रमाणे आज्ञा म्हणून तो मृत्यू लोकात यायचा. आणि आल्यानंतर ज्या गावामध्ये एखादा व्यक्ती गेला, कोणी काही गेला, ती स्मशानातली हे लागत होते त्यांना भस्म, त्या ठिकाणी जायचा आणि भस्म घेऊन यायचा. पण कालांतराने काय झालं, सुविधा वाढल्या, डॉक्टर वाढले, गोळ्या भेटायला लागले, आयुर्वेदिक औषधं भेटायला लागले, मेडिकल वाढले. मग त्या गोळ्या घेऊन लोक लवकर मरानाच. काय करावं, काय करावं? भस्मासूर तो वैतकून जायचा, कुठं भेटल, कुठं भेटल, कुठं भेटल, काही गावात भेटतच नव्हते. मग तो वैतकून दुपार व्हायची, संध्याकाळ व्हायची, त्याला जाता जाता भगवान शंकराकडे जाता जाता भगवान शंकराने विचारलं, काय रे एवढा उशीर का करतो? भस्मासूर म्हटले, आता डॉक्टर मेडिकल सगळे वाढले ना, आता लोकच मारायला म्हटले, गोळ्या घेऊन ती तसेच जागतात म्हटले. कसं तरी 3-4 वाजता मेला आणि त्याचा भस्म घेऊन आलो म्हटले. आता मग वैतागलो म्हटले, तुम्ही आता काहीतरी उपाय द्या म्हटले, मला काहीतरी उपाय सांगा म्हटले मला. अहो काय करावं काय नाही. भस्मासुराने आपलं भगवान शंकराने भस्मासुराला वर दिला म्हटले, काय? एक काम कर म्हटले, लवकर नाही कोणी गेलं की ज्याच्या डोक्यावरती तू हात ठेवशील त्याचा भस्मच होत जाईल. मग असं सांगितल्यानंतर भस्मासूर तो मृत्यू लोकात यायला लागला रोज. मग यायला लागल्यानंतर तो सकाळी सकाळी जो दिसल त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा आणि त्याचा भस्म घ्यायचा आणि जायचं घेऊन, जो दिसल त्याचा. पण नंतर असा प्रश्न झाला, तो शेवटी तो भस्मासूरच. अहो, तो कोणी ब्राह्मणही पाहिना, कोणी महाराजही पाहिना, अहो कोणीच पाहिना, तो ब्राह्मणही पाहिना, महाराज साधू संतही पाहिना, त्यांच्या डोक्यावरती हात ठेवायचा, भस्म झाला का घेऊन जायचं. पण एक दिवस तो भस्मासूरच, त्याच्या डोक्यामध्ये असा प्रश्न निर्माण झाला, आता आपण भगवान शंकराच्याच मस्तकावरती हात ठेवू म्हटले. आता भगवान शंकराने वर दिलेला होता, तो तसा होईल का? तो मग सगळं जाणलं. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य, ज्यांनी विद्या शिकवली त्यांच्याच डोक्यावरती हात ठेवायचा का? हे म्हटले, मी जमणार नाही, युद्ध लग्न करणार नाही. आता ज्यांनी आमच्यासाठी अजन्म ब्रह्मचारी राहिले त्यांच्यावरती आम्ही शस्त्र धरणार, जमणार नाही म्हटले. काय? जेथीचा कृपा लाहीजे वरू, तेथीची म्हणी व्यभिचारू, तरी मी काय भस्मासूर? अर्जुन म्हणे, मी काय भस्मासूर आहेत का? जमणार नाही म्हटले. मग असं सांगितल्यानंतर ऐका, द्रोणाचार्यांबद्दल विचार करायचं जर म्हटलं तर महाभारतामध्ये जेवढे काही सैनिक होते आणि सैनिक असताना जेवढे काही योद्धे होते ते सर्व द्रोणाचार्यांचे शिष्य होते. जेवढे काही सैनिक होते ना तेवढे द्रोणाचार्यांचे सैनिक होते. मग द्रोणाचार्य आणि द्रुपद कुमार
हे दोघं गुरुबंधू. कोण कोण? द्रोणाचार्य आणि कृपाचार्य. हे दोघंही गुरुबंधू. आणि एकाच गुरुकुलामध्ये त्यांनी विद्या अभ्यास घेतला. आणि विद्या अभ्यास घेतल्यानंतर प्रसंग असा घडला, त्यांचा विद्या अभ्यास झाला. आणि झाल्यानंतर ज्यावेळेस ते घराच्या दिशेने निघाले आणि निघाल्यानंतर तो जो द्रुपद कुमार होता ना, तो आपल्या भीष्माचार्यांना त्या ठिकाणी म्हटला, द्रोणाचार्यांना म्हटला, का रे आता तू त्या ठिकाणी जाऊन तरी करणार काय? म्हटले घरी चाललाय म्हटले. द्रुपद कुमार द्रोणाचार्यांना म्हटले आता आपला विद्या अभ्यास घरी झालाय, घरी चाललोय, आता तू घरी जाऊन काय करणार आहे? म्हटले तू गरीब ब्राह्मणाचा पुत्र आहेत म्हटले, मग एक काम कर म्हटले, तू माझ्या सोबत चाल, आमच्या राज दरबारामध्ये राहा आणि राहिल्यानंतर तिथं तू सुखानं राहशील म्हटले. तू गरीब ब्राह्मण आहेत म्हटले तर तिथं जाऊ नको. पण हे द्रोणाचार्य म्हटले एक काम कर म्हटले, अजून तूच परतंत्र आहे, तुझ्याच ताब्यामध्ये अजून राज्य कारभार मिळाला नाही आणि तू मला नेऊन आता काय करतोय? ज्या वेळेस राज्य कारभार तुझ्या ताब्यामध्ये येईल, तुझ्या संपर्कामध्ये राहील, त्यावेळेस तू मला काय देशील हे आत्ता सांग म्हटले. त्यावेळेस काय देशील सांग म्हटलं. मग सांग म्हटल्यानंतर तो द्रोणाचार्य आपलं द्रोणाचार्य म्हटले, हा द्रुपद राजा द्रोणाचार्यांना सांगितले, मी लक्ष आहे का नाही ते बघत होतो. त्यावेळेस ते म्हटले तू मला काय देशील त्यावेळेस सांग म्हटले. मग त्याने सांगितले, हे बघ तुला अर्ध राज्य मी तुला बक्षीस देईल. कोणी सांगितलं? द्रुपद राजाने सांगितलं, मी तुला अर्ध राज्य बक्षीस देईल म्हटले. मग तेने प्रमाणे द्रोणाचार्य आणि कृपाचार्य, द्रोणाचार्यांचाही कृपाचार्यांच्या बहिणीशी विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर त्यांना कालांतराने मुलं झाली. आणि मुलं थोडीशी मोठी झाल्यानंतर त्या मुलांनी त्या आईकडे दूध पिण्यासाठी मागितलं. आणि मागितल्यानंतर आता त्या आईनं त्या मुलांना काय केलं माहितीये का? पिठामध्ये मीठ आणि दूध काढून त्यांना एकत्रित करून दिलं. आणि पाहिल्यानंतर त्या आईने सांगितलं, बाळा आता हेच दूध आहेत म्हटलं आणि पी म्हटलं. हे जेव्हा द्रोणाचार्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना द्रोणाचार्यांचे द्रोणाचार्य हे तात्काळ द्रुपद राजांकडे गेले. आणि गेल्यानंतर त्यांना म्हटले, का हो आम्हाला एक दुभती गाय देतात का म्हटले, आम्ही तुमचा मित्र आहेत म्हटले. दुभती गाय मध्ये म्हटले. द्रुपद राजा म्हटले द्रोणाचार्यांना, द्रुपद राजा द्रोणाचार्यांना म्हटले सर्व काही असं सांगितलं. म्हटले ओळखलं का म्हटले, मी तुमचा मित्र आहे म्हटले. मग असं म्हटल्यानंतर तिथं गेल्यानंतर म्हटले, अरे राजाचा पुढं असं भिक्षुक पुढं मित्र असतो का म्हटले. कोण म्हटलं? द्रुपद राजा द्रोणाचार्यांना म्हटले, अरे राजाच्या पुढं भिक्षुक मित्र असतं का म्हटले. आणि त्यावेळेस कबूल काय केलं होतं, मी तुला अर्ध राज्य बक्षीस देईल म्हटले. आणि आता काय म्हणतोय, राजाच्या पुढं भिक्षुक पुढं मित्र असतो का म्हटले. अरे अरे अरे, आणि निंदा करायला सुरुवात केली. त्यावेळेस द्रोणाचार्याने सांगितलं, तू म्हणजे वचन सिद्ध माणूस नाही म्हटले, राजा नाही म्हटले, आणि असं म्हणून तो असत्य वचने आहेत म्हटले. आणि निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर त्याने त्या ठिकाणी जात असताना द्रोणाचार्याने म्हटलं, नंतर गुरुगृही असताना तू मला अर्ध राज्य देण्याचं कबूल केलं होतं, तू आता या ठिकाणी विसरलाच आहे. मग कुटुंबासह हा द्रोणाचार्य हस्तिनापुरामध्ये गेले आणि तिथे राहू लागले. पण त्या ठिकाणी चमत्कार असा झाला. काय चमत्कार झाला? त्या ठिकाणी त्यांची नेमणूकही झाली. आणि तो प्रसंग असा घडला, कौरव आणि पांडव त्या ठिकाणी विट्टू दांडू खेळत असताना त्यांची विट्टी एका विहिरीमध्ये पडली. आणि विहिरीमध्ये पडल्यानंतर त्या ठिकाणी द्रोणाचार्याने एक दर्भ घेतला आणि तो मंत्र टाकला त्याच्यावरती, आणि तो विहिरीमध्ये टाकला. तो दर्भ विट्टी घेऊन वरतीच आला. वरती आल्यानंतर हा चमत्कार त्या ठिकाणी पाहिल्यानंतर काही क्षणामध्ये ही ती विट्टी वरती आली. आणि ही गोष्ट अर्जुनाने पिता भीष्माचार्यांना सांगितली. आणि सांगितल्यानंतर त्यावेळेस पिता भीष्माचार्यांनी आणि द्रोणाचार्यांना बोलावून घेतलं. आणि बोलावल्यानंतर
ही धनुर्विद्या शिकवण्यासाठी त्यांना ठेवलं आणि ठेवल्यानंतर अर्जुन म्हणाला, देवा आज मी जो धनुर्धारी झालो आहेत ना, काय आज धनुर्धारी झाले आहेत ना, म्हणून हा जो प्रसन्न झालेला आहेत ना, ते केवळ फक्त हे द्रोणाचार्य जबाबदार त्याला त्या ठिकाणी आहेत. द्रोणाचार्यच त्या ठिकाणी जबाबदार आहेत. मग द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य हे माझे गुरु आहेत म्हटले. काय सांगितलं? हे माझे गुरु आहेत म्हटले. मग असं म्हटल्यानंतर देवा यांच्याशी मी युद्ध करणार, हे माझे गुरु आहे त्यांच्याशी मी युद्ध करायचं, हे बिलकुल जमणार नाही म्हटले. मला भीक मागण्याची वेळ आली तरी चालेल, पण मी यांच्याशी युद्ध करणार, बिलकुल युद्ध करणार नाही. मग आता करायचं काय? मग हे सर्व तरुण आहेत म्हटले, आणि हे तरुण जर यांच्यातले जर काही गेले तर यांच्या पत्न्या विधवा होतील, आणि विधवा झाल्यानंतर मला शाप देतील म्हटले. या विधवा होणार म्हटले, आणि मी त्यांच्याशी युद्ध करणार म्हटले, जमणार नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचा मोह भगवंताने अर्जुनाला त्या ठिकाणी निर्माण केला. एकच वाक्यात सांगतो. मग हा मोह घालवण्यासाठी भगवान परमात्म्याने गीता देवी म्हणजे भगवती गीता म्हणजे 700 श्लोकाची गीता भगवंताने अर्जुनाला सांगितली. तो मोह घालवण्यासाठी, हा मोह घालवण्यासाठी त्या ठिकाणी केले. मग अर्जुनाचं निमित्त केलं त्या ठिकाणी, अर्जुनाचं निमित्त केलं. अर्जुनाचे व्याजी पिता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाचं त्या ठिकाणी निमित्त केलं, संसारासारखी ओझ काय केलं? हो, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असा जो मोह आहे तो प्रत्येकाला निर्माण झालेला आहे. प्रत्येकाला या ठिकाणी हा मोह निर्माण झालेला आहे. मग त्यातल्या त्यात हा देहरूपी देहामध्ये, या घटामध्ये निर्माण झालेला आहे. प्रत्येकाला मोह निर्माण झालेला आहे. मला काहीतरी मिळालं पाहिजे. देवीच्या समोर गेल्यानंतर आपण काय करतो? काहीतरी अपेक्षा ठेवूनच जातोय. म्हणून निष्काम भावनेनं नाही. आपल्या रुई गावाने केलं, बाहेरच्याही गावाने केलं, देवगावच्याही लोकांनी केलं, निष्काम भावनेनेच केलं. पण काही ना काही त्या ठिकाणी मोह निर्माण होत असतो आपल्याला. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे, तो निवृत्त केला पाहिजे. म्हणून गीता रूपी भगवती देवी तिचं चिंतन केलं पाहिजे. मग या नवरात्राच्या काळामध्ये देवीची उपासना केली पाहिजे, देवीची उपासना केली पाहिजे. कारण आपण काय म्हणत असतो, अनुष्ठान केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. आता या ठिकाणी दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहे. मग या ठिकाणी आपण येऊन पाठ केले पाहिजे. जरी आजचे 2 दिवस उकले, पण उद्यापासून आहेच ना, पुन्हा 8 दिवस बाकी आहे. 8 पारायण होते. ही सुद्धा एक उपासनाच आहे. देवी भागवताचं कथन केलं पाहिजे, देवी भागवताचं पारायण केलं पाहिजे या नवरात्राच्या पर्व काळामध्ये. कारण ही देवी भगवती आपली माता आहे. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. म्हणजे नवरात्राच्या पर्व काळामध्ये देवी माता आपल्या आईच्या स्वरूपामध्ये, म्हणजे आपण म्हणून तर त्या ठिकाणी वारंवार नमस्कार करावा. नवरात्राच्या पर्व काळामध्ये तर करावाच, पण वारंवार म्हणजे या देवी म्हणजे कशात, या मुद्द्याचं चिंतन नेमकी करायचं आपल्याला आहे. या देवी कसं आहे ते म्हणजे नेमकी कसं, ज्या वेळेस या सृष्टीवरती काहीच नव्हतं, त्यावेळेस पृथ्वी नव्हती, त्यावेळेस अग्नी नव्हता, त्यावेळेस पाणी नव्हतं, त्यावेळेस पशुही नव्हते, त्यावेळेस पक्षी नव्हते, त्यावेळेस नवध्याही नव्हत्या, त्यावेळेस रस्ते नव्हते, भूचरही नव्हतं, त्यावेळेस जलचरही नव्हतं, त्यावेळेस माणूसही नव्हता, त्यावेळेस तुम्ही सुद्धा नव्हते, आणि त्यावेळेस आम्ही पण नव्हतो, त्यावेळेस कोणीच नव्हतं. मग थोडक्यात एक प्रमाण सांगतो. पहिले कोठेचे काही नव्हते, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाय, कानोबा तेरे तेरे ते कोण? ते काय रुईचे लोक होते का देवगावचे? ते कोण? ते कोण? पहिले कोठेचे काही नव्हते,
पण कान्होबा तेरे तेरे, चंद्रही नव्हतं, सूर्य नव्हतं, तारे नव्हते, काहीच नव्हतं. ते म्हणजे फक्त एकटं ते परब्रह्म तत्व. मग अहो त्या परब्रह्म तत्वाला एकट्यालाही करमाना. एक एकटाचे असून एकला, विश्व विश्विकार होऊन ठेला. त्या परब्रह्म तत्वाला एकट्यालाही करमाना. त्यांनीच हे विश्व निर्माण केलं या ठिकाणी. मग असं असणारे जे परब्रह्म तत्व आहेत, जे शुद्ध चैतन्य आहेत, ते परब्रह्म तत्व त्याला आकारही नाही, त्याला रूपही नाही, त्याला रंगही नाही. तेच म्हणजे परब्रह्म तत्व. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. मग निराकार निर्गुण देवा तूची रघुराया. रंग नाही, रूप नाही, देवा तूची रघुराया. पहिलं कुठंच नाही, फक्त एकटंच ते परब्रह्म तत्व होतं. आणि त्या परब्रह्म तत्वाला एकट्याला करमानावं, म्हणून तर या सगळ्या विश्वाची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे हे जे तत्व आहेत, या तत्वाला एकट्यालाही करमाना. म्हणजे नवे त्याची कैसे झाले खेळिया, प्रमाण सांगतो ऐका. नाही त्याची दिसू लागले रे आरूप होते, ते रूपाशी आले जीवशिव नाम पावले रे. सोमवारचा अभंग, जीवशिव पावले रे. ऐका, मग अशी असणारी माया, ती माया म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने पावली रे. आणि ती आध्यात्मिक दृष्टीने असणारी माया म्हणजेच ही देवी म्हणून प्रगट झाली. देवी म्हणून या ठिकाणी प्रगट झालेली आहेत. मग अशी असणारी जी अंबिका आहे, ती देवी असणारी ती कशी आहे? ही जी देवी प्रगट झाली, ही अंबिका कशी आहेत? ही अंबिका जी आहे ती अनादी आहेत. अनादी, अनादी म्हणजे नेमकी काय? अनादी, जिचा कधीच नाश होत नाही, ती अनादी. अनादी. मग असे असणारी अनादी निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागून. बर, मग त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे पावसी निर्वाणी. अनादी निर्गुण प्रगटली भवानी, अशी असणारी जी अनादी माया आहे, ती देवीच्या रूपाने या ठिकाणी प्रगट झालेली आहे. आणि ती कशी आहे? तर ती अनादी या ठिकाणी आहे. मग अशी असणारी ती अनादी अंबिका काय आहे, ती कशी आहे? तर नियम अभंगामध्ये सांगतात, अनादी अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती, होत ज्ञानाचा पाजळती. मग काय करतात? उदो उदो भक्त नाचती, उदो उदो भक्त नाचती, होत ज्ञानाचा पाजळती. मग गोंधळा येईव जगदंबे, मूळ पीठ तो आंबे. मूळ पीठ तो आंबे सांगितले. व्यास, वशिष्ठ, शुक, गोंधळी ते कसे करतात? नाचताती सोहम मिळे, नाचताती सोहम मिळे. ऐका, खेळती आंबे तुझे गोंधळी, आंबे तुझे गोंधळी खेळती या ठिकाणी. ऐका, मुकुटमणी, पुंडलिक, एकूण दोन देव नाही सांगितलं हो, 33 कोटी देव नायक, 33 कोटी देव नायक. ऐका, आणि गोंधळ घाली ती सकौतुक, सकौतुक सगळेची सगळे 33 कोटी देव नायक. ऐका, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे, ही पूर्ण बोधाची परडी, आशा तृष्णेच्या पाडीन दरडी, मनोविकार करीन कुरवंडी, अद्भुत रसाची भरीन दुर्डी. काय सांगितले या ठिकाणी? पूर्ण बोधाची घेईन परडी, पूर्ण बोधाची परडी. हा, आपण हे आध्यात्मिक, इतर गोष्टींना आपण हे दुसरं मानतो. परडी कोणती? मग त्यांनी गोंधळ कोणता घातला? या ज्या गोष्टी आहेत, आपल्या गोष्टीने हे गोंधळ वेगळे, आपल्यात हे गोंधळ वेगळे. पूर्ण बोधाची मनोविकार, मनोविकार त्यांनी काढून टाकले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे, काम क्रोध हे जोडीने माग, काम क्रोध हे माग टाकले त्या ठिकाणी. बघा, म्हणजे आता सहाजणी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग. बर, मग काम क्रोध हे जोडियेले माग, केला मोकळा मार्ग सुरंग. त्या ठिकाणी सांगितलं, आईसा जोगावा मागोनी ठेविला, आणि जाऊनी महाद्वारी, जाऊनी नवस महाद्वारी फेडिला. मग आपण काय नवस करायचं आहे देवीकडं? आपण नवस काय करतो? आम्हाला धनधान्य प्राप्त व्हावं द्या, आम्हाला नातू पंतू होऊ द्या,
हे नाही. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जाऊनी महाद्वारी काम क्रोध लोभ हे त्या ठिकाणी तो नवस त्या ठिकाणी त्यांनी फेडलेला आहे. काम क्रोध हे त्यांनी त्या ठिकाणी मागे टाकलेले आहेत. म्हणजे आईचा जोगवा हा त्यांनी मागितलेला आहे. आई भगवती माते, तुझे चरणाची सेवा करण्यासाठी हा जोगवा मला दे. लेकर बाळ होऊ दे हे नाही, धन संपत्ती प्राप्त होऊ दे नाही, तुझी सेवा करण्याचा जोगवा मला आता दे तुम्हाला. त्या ठिकाणी सांगण्याचा तात्पर्य की मनुष्य जन्म प्राप्त झाला, आपण सुद्धा भाग्यवान आहेत की गोमातेची सेवा करण्याला आपल्याला योग प्राप्त झालेला आहे. नाहीतर बरेचसे माणसं संसारात जन्माला येतात पण येतातच ते निसतात, जनावरांसारखं येणं काय राहिलं. पण ह्या भगवती मातेची आपल्या आराध्य दैवत रुई गावाच आणि तिची सेवा करण्याचा योग आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आपण भाग्यवान म्हणा. कसं भाग्यवान की तिचं एवढा मोठा उत्सव या ठिकाणी आपल्याला आलेल्या या शेतीच्या उत्पन्नातून, ज्या कष्टातून या ठिकाणी आपण भगवती मातेचा उत्सव करतोय. निश्चितच भगवती मातेची कृपा आहे. सुरुवातीला नाना प्रश्न निर्माण झाला होता, एवढा मोठा कार्यक्रम करायचा कसा, आर्थिक बाब येणार कुठं, प्रश्न निर्माण व्हायचा. माऊलींचे संकल्प खूप मोठे मोठे चालले होते आमचे. बसल्यानंतर 108 कुंड करायचे, ते थांबवले. मोठे कपडे करायचे, 250 माणसांचे 50 पदार्थ बनवायचे जेवणासाठी. ते पदार्थ बनवायचे, बनवणं होईल पण बाकीचा माल तर पाहिजेत ना त्याला. सगळं करायचे, ते तयार होईल, शारीरिक कष्ट होतील पण आर्थिक बाब सगळ्या गोष्टींचा प्रश्न निर्माण झाला. 2 दिवस विचार करत होतो वैयक्तिक आम्ही, पण विचार करता करता पण गोमाता असे मनामध्ये प्रश्न निर्माण होता, गोमाता कमी पडू देणार नाही. दुसऱ्याच दिवशी आमचे कोंडाजी नाना उपस्थित झाले. म्हटले इकडे या, म्हणजे मला थोडस बोलायचंय तुमच्याशी. म्हटले काय? आम्ही येणारी महाराज मंडळी एवढ्यांचे कपडे आम्ही घेणार आणि पंगतही आमच्याकडे. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. हा त्या ठिकाणी म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य, आताच आमचे डॉक्टर त्यांनी पूर्ण अन्नदानाचा खर्च या ठिकाणी प्रगट केला. पुन्हा आमचे जयराम बाबा ना का अबराव बाबा, त्यांनी 1 लाख रुपये मंदिरासाठी कार्यक्रमासाठी या ठिकाणी दिले. ही गोमातेचीच कृपा. आमचे रोज काही मंडळ आईची जोडी घेऊन बाजार फिरताय, रोजचं पगार पाणी आता साधू, म्हणजे गोमातेचीच कृपा आहे की ती काही कमी पडू देत नाही. आणि ज्यांनी गोमातेला दान केलेलं आहे त्यांना तर कधीच कमी पडायचं नाही. ही गोमाता सांगते, आम्ही नाही सांगत. आताच कार्यक्रमालाच कमी पडणार, पण ज्यांनी दिले त्यांना काय कमी पडणार असे असणारे आपण या ठिकाणी भाग्यवान आहे. मगाशी मी ती एक ओवी सांगितली, म्हणे वस्तू द्या सारखी आली बहुती भाग्य विषयके मा जाचुका कर्मती की पापिया जायचा. भाग्याने आपल्याला जन्म मिळालेला आहे, तर या भगवती मातेच्या सेवा करण्याचा योग आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग अशी असणारी ही माया हीच देवीच्या रूपामध्ये या ठिकाणी प्रगट झालेली आहे. मग तुम्ही म्हणशाल भाग्याने जन्म मिळाला, कसा मिळाला? आणि त्यातली त्यात महाराष्ट्रात मिळाला, साधू संतांच्या कृपा क्षेत्राखाली मिळाला. कसा मिळाला? साधू संतांच्या सानिध्यामध्ये मिळाला. हे सुद्धा आपलं एक भाग्य. आणि गोमातेच्या प्राणांमध्ये आपल्याला यायला मिळतं, हे सुद्धा आपण भाग्यवानच या ठिकाणी आहे. आता बऱ्याच ठिकाणी हा नवरात्र उत्सव चाललेला आहे. नर्मदा मातेच्या किनारे तर अजून जोराने चाललेला आहे, आपल्याकडेही चाललेला आहे. नवरात्राचे 9 दिवसाचे उपवास, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथेही आनंद घेतात. नर्मदा मातेच्या किनारी बरेचसे लोक त्या ठिकाणी जातात, देवी मातेचा उत्सव करतात. त्या नर्मदा मातेचं एकदा जर दर्शन घेतलं, याच भगवंताने तिला असं वरदान दिलेलं आहे काय की ह्या पृथ्वी तलावरती जो व्यक्ती असेल त्याने तुझं एकदा जरी दर्शन घेतलं तरी त्याच्या जीवनामध्ये मुक्ती आहे. आणि जर आपण जेवढं श्रद्धेने जर गेलं तर नर्मदा माता ही दर्शन देतेच. गोमातेजवळ जर गेलं तर गोमाता सुद्धा ही दर्शन देतेच, याच्यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. गोमाता सुद्धा दर्शन देतेच आणि रुई गावात आहेच, यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही.
त्या नर्मदा मातेला वरदानच भगवंताने, ज्यावेळेस नर्मदा माता प्रगट झाली, नर्मदा माता प्रगट झाली, कुठं झाली? अमरकंटक, मेकल पर्वत. आणि त्या ठिकाणी प्रगट झाल्यानंतर कशी झाली ती प्रगट? ती भगवान परमात्मा त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते. तो मेकल पर्वत आहे, उंच स्थान आहे, ते जमिनीपासून ते बऱ्याच उंचावरती ते स्थान आहे. आणि त्या ठिकाणी भगवान शंकर परमात्मा त्या ठिकाणी तपश्चर्या करत असताना त्यांच्या कंठातून एक घामाचा थेंब त्या ठिकाणी पडला. आणि पडल्यानंतर त्या घामाच्या थेंबामधून ही नर्मदा माता म्हणजे छोटीशी कन्या त्या ठिकाणी निर्माण झाली, म्हणजे प्रगट झाली. आणि ती त्याच ठिकाणी थांबली. ज्या वेळेस भगवान परमात्मा तपश्चर्या करत असताना समाधीतून उत्थान झाले, त्यावेळेस भगवंताने विचारलं, तू कोण आहे? त्यावेळेस सांगितले, तुम्हीच मला जन्म दिलेला आहे, तुमच्या या घामातून मी प्रगट झालेले आहेत या खडकावरती. मग आता मी काय करायचं हे तुम्ही सांगा, मला काहीतरी वरदान द्या. त्यावेळेस भगवंताने तिला सांगितलं, हे बघ, तू जलरूपाने राहशील आणि पूर्वेकडनं तू पश्चिमेकडे वाहशील. तो मेकल पर्वत एवढ्या उंचावरती आहे, ते मेकल पर्वत, त्या ठिकाणी तू जलरूपाने वाहत असताना ती 2 किलोमीटर गुप्त झालेली आहे. जशी गंगा गोदावरी गुप्त आहेत ना, तशी ही नर्मदा माता सुद्धा गुप्त झालेली आहे. आणि अमरकंटक मध्ये त्या ठिकाणी पुन्हा छोटस कुंड त्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. मग झाल्यानंतर ती एवढी खडक फोडत फोडत जंगलातून ती समुद्रापर्यंत पोहोचलेली आहे. मग त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी विलीन झालेली आहे. मग त्यावेळेस तिला सांगितलं, या पृथ्वी तलावरती जे काही जीव जंतू आहेत ते तुझ्यात काही राहतील. आणि तेव्हापासून जे काही साधू संत तुझ्या किनारी तुझ्या पायथ्याशी ध्यान धारणा करतील त्यांना मुक्तीच आहे. मग इथं केलेली 1 माळेचं जप आणि तिथं 1000 वेळेस केल्याचं जप, तिथं 1 माळ जपल्याचं इथं 1000 माळे जपल्याचं पुण्य सारखंच. मग त्या नर्मदा मातेमध्ये अनेक साधू संत ऋषी मुनी आजही काही कल्पापासून जसेची तसे आहेत. काही साधू महात्मे आपलं आयुष्य बदलवतात, आपलं पूर्ण जीवन बदलवतात. काही 200-200 वर्षाचे साधू आजही त्या ठिकाणी आहेत. मग ते साधू अन्नही खात नाही, काही जेवण बिलकुल करत नाही, त्यांना अखंड उपवास, त्यांच्या जवळ काही राहत नाही. मग तुम्ही म्हणशाल हे खातात तरी काय? तर 24 तासामध्ये नर्मदा माता, काही मासे त्या नर्मदा मातेमध्ये, काही कल्पापासून ते तसेच आहे, काही ऋषी मुनी काही कल्पापासून तसेच आहे, काही वृक्ष मोठे मोठे वृक्ष काही कल्पापासून आहे तसेच दिसतात. काहींचं 100 वर्ष आयुष्य झालं, ते तर आम्ही ते म्हणतात ते लोक म्हातारे झाले, जे जाण्याच्या स्थितीत आहेत ते लोक म्हणतात आम्ही ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस हे झाड तसंच आहे, आता मरायला टेकलं तरी हे झाड वृक्ष तसाच आहे. मग यांच्यासाठी काय? त्या साधू ऋषी मुनींसाठी काय? हे तर खात काहीच नाही. तर ती नर्मदा माता 24 तासामध्ये त्यांना एक दुधाची धार त्या अमरकंटक पासून तर समुद्रापर्यंत त्या साधू संतांसाठी, त्या माशांसाठी, त्या वृक्षांसाठी सोडते. 24 तासामध्ये बारीक असे एक दुधाची धार सोडते. आणि तेवढंच ते दूध पिऊन ते ऋषी मुनी, ते वृक्ष, काही मासे तेवढ्याच दुधावरती राहतात, तेवढ्याच दुधावरती राहतात त्या ठिकाणी. असे अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी त्या राहतात. अनेक म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कमंडलू लागलेले आहे. अनेक कोटी अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी राहतात. मग ते राहत असताना त्या ठिकाणी ते ध्यान धारणा करतात. ते कुठं काही मागायला जात नाही, ते कुठंच काही नाही, फक्त नर्मदा मातेच्या त्या जलाकडे पाहत राहतात. ती नर्मदा माता त्यांना त्या ठिकाणी सर्वच प्रगट करून देते, सर्वच त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होते. अहो, ज्या साधूकडे चहा पत्ती नसते तो माणूस काजू बदामामध्ये गावठी तुपाचा शिरा खाऊ घालतो. ज्या जंगलामध्ये वाघ राहत नाही त्या जंगलामध्ये साधू राहतो. ही साधूची शक्ती. हो, मग असं असणार. मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या ठिकाणी आपल्याला हा जो शरीररूपी घट मिळालेला आहे, हा जो देह मिळालेला आहे, मग आपण हे जे घट बसवतो, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी
या 9 दिवसाच्या काळामध्ये जगदंबा देवी प्रगट होत असते किंवा अवताराला येत असते. मग याच नवरात्राच्या पर्व काळामध्ये महिषासूर नावाचा राक्षस फार उन्मत्त झालेला होता आणि मग त्या उन्मत्त झालेल्या राक्षसाला मारण्यासाठी या देवी माता या ठिकाणी प्रगट झालेली आहेत. मग त्याला मारल्यानंतर त्या ठिकाणी आपण दसऱ्याच्या दिवशी काही ठिकाणी रेडा कापल्या जात असतो, मगाशी मी सुरुवातीला सांगून गेलो. परंतु आणि या नवरात्राच्या काळामध्ये या ठिकाणी आपण 9 दिवसाचा घट बसवत असतो. म्हणजे काय, त्या ठिकाणी नवरात्र म्हणजे काय, तर ते 9 देवी आहेत. काल रात्री, महारात्री, कांत्यायनी अशा ह्या ज्या काही आहेत ह्या 9 रात्री आहेत. या 9 रात्रींचं आपण या ठिकाणी पूजन करायचं आहे. म्हणजे हा शरीर रूपी घट आपण या देवीच्या चरणावरती आपण समर्पित करायचा आहे. म्हणजे हा शरीर रूपी घट या देवीच्या चरणावरती आपण मांडायचा आहे. असा या अभंगाचा किंवा या नवरात्राचं या ठिकाणी महत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती. म्हणजे अनादि अंबिका ही अनादि अंबिका जी आहेत ती अनादि आहेत. 1-2 दिवसासाठी नाही किंवा 10 वर्षासाठी नाही, ही अनादि अंबिका आहे, ती भगवती आहे. ती बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती. आता कोणता बोध घ्यायचा, कोणती परडी घ्यायची याचं चिंतन आपल्याला थोडक्यात आपण या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.